आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. स्वर्गीय परमेश्वर जो महान देव आहे, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, ज्या भूतलावर तुम्ही आणि मी राहतो ती त्याची निर्मिती आहे. आणि विशेष प्रकारे आपण जे बुद्धिमान लोक आहोत, ज्यांना बुद्धी आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे किंवा मानव म्हणून या जगामध्ये आहोत, आपण सर्वच त्याची निर्मिती आहोत. त्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे. आपण अकस्मात किंवा कोण्या प्राण्याच्या द्वारे या जगामध्ये आलेलो नाही. कसल्या प्रकारचा अपघात झाला आणि मानव हा एक प्राणी उदयास आला किंवा निर्माण झाला किंवा त्याच्यामध्ये बदल झाला असं काहीच नाही. सत्य बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो मानव आहे तो देवाची निर्मिती आहे. जगामध्ये जितक्याही गोष्टी आहेत, जगीच्या आहेत, जगातल्या ज्या आहेत त्या देवाने निर्माण केलेल्या आहेत, परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत. मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी आम्हाला माहित आहेत. मानवाने कशा प्रकारे ज्ञान केलं, पण मानवाने कोणतीच गोष्ट कशातून काही नसताना निर्माण केलेले नाही. पण देवाने काही नसताना ह्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. शून्यातून निर्माण झालेले सर्व काही देवाने आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे शब्द बोलला आणि सर्व निर्माण झालं असं बायबल सांगतं. आणि यावर प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा विश्वास आहे. आणि आज विशेष प्रकारे या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत काही गोष्टी घेऊन येत आहोत. आपण प्रार्थनापूर्वक आजच्या आपल्या धड्याची सुरुवात करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज अनेक प्रेक्षक आपल्या टीव्ही संचाच्या समोर स्वर्गीय बाप्पा हा विशेष प्रकारे पवित्र कार्यक्रम व्हॉट्सअप होप बायबलवर आधारित ऐकत आहेत, स्मरण करीत आहेत, मनन करीत आहेत. प्रत्येकाला आशीर्वादित कर स्वर्गीय बाप्पा. आणि प्रत्येक शब्द प्रभू त्यांचं जीवन बदलणारा असू दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. तुझ्यापासून सहाय्य दे परमेश्वरा. हे तुझं वचन आहे, ते विदित करताना तू मला मार्गदर्शन कर, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा आपल्या धड्याचं शीर्षक आहे बी रेडी, तयार रहा. लक्षात घ्या, फार सुंदर अशा प्रकारचा शब्द आहे, तयार रहा, बी रेडी. आणि विशेष प्रकारे तयारीत रहा, तयार रहा याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीची आम्हाला तयारी करायची आहे किंवा पूर्णपणे तयार राहायचं आहे. आणि जर कोणी सांगितलं की कोणत्या तरी गोष्टी आमच्यावर सोपवलेली आहेत आणि जर आम्हाला कोणी सूचना केली, मार्गदर्शन केलं किंवा सांगितलं की तयारीत राहा, तर मग आम्ही त्या प्रकारे आमची तयारी करून ठेवत असतो. आणि काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यासाठी आम्हाला विशेष प्रकारे या शब्दावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. या जगामध्ये राहत असताना आम्ही जे संपूर्ण मानव आहोत, आम्हाला शारीरिक गोष्टी काय आहेत त्या सर्व माहीत आहेत. शारीरिक गोष्टीबद्दल आम्ही फार चिंतातूर असतो आणि त्याची कशी तरतूद करून ठेवावी हे सांगण्यासाठी अनेक जगातील ज्ञानी लोक आहेत, तज्ञ लोक आहेत, जे आम्हाला व्यापाराबद्दल, त्याचप्रमाणे काही नोकरी संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही जीवनाला आवश्यक गोष्टी आहेत शारीरिकरित्या त्याच्या संदर्भामध्ये अनेक लोक मार्गदर्शन करीत असतात. आणि आज प्रत्येक जो पालक आहे त्यांना वाटतं की आमचे लेकरं या गोष्टीसाठी तयार असली पाहिजे, या गोष्टीला फेस करण्यासाठी तयार असली पाहिजे, त्यांची सर्व तरतूद आम्ही करून ठेवायला पाहिजे. आणि मग अनेक लोक आज आपल्या भविष्याबद्दल अधिक चिंतातूर आहेत आणि हाही विचार करतात की आमच्या म्हातारपणामध्ये आमच्याजवळ काही गोष्टी उपलब्ध असाव्या, त्याची तयारी असावी, त्याच्याही गोष्टी आहेत. आणि मी म्हणतो की त्या आम्ही करायलाच पाहिजे.
ते आम्हाला शिकायलाच पाहिजे, त्याबद्दल आम्ही विचार करायलाच पाहिजे. असं मी कधीच म्हणणार नाही की या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि ह्या आपोआप घडणार आहेत. नाही, त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. तयारी करायची, याचा अर्थ ती जी गोष्ट आमच्यावर सोपवलेली आहे त्यानुसार आम्ही सर्व गोष्टींची तयारी करून, त्याला म्हणतात तयारी करणे. परीक्षेला सामोरा जाणारा विद्यार्थी परीक्षेची पूर्ण तयारी करून सामोरे जातो, आणि जर तो तशा प्रकारे करीत नाही तर तो परीक्षा देऊ शकत नाही. याचा अर्थ त्याची तयारी नाही. तयारी नसताना मनुष्य गडबडतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी, शारीरिक आणि आध्यात्मिक गोष्टी मानवाला सांगितलेल्या आहेत की मानवाने प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असावं, सिद्ध असावं, आणि विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांनी काही गोष्टीकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या या धड्यावर आपण काही गोष्टी पवित्र शास्त्रामधून पाहणार आहोत. तिकडे लक्ष देऊया आपण. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे तयारी संदर्भामध्ये, तिकडे आपण पाहणार आहोत. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. मत्ते कृष्णवर्तमान याचा 22वा अध्याय आणि यामधलं 4थं वचन मी आपल्यासाठी वाचणार आहे. बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 22 and verse 4. मत्ते कृष्णवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. हा दाखला स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. लक्ष द्या, या ठिकाणी त्या काळामध्ये लग्न समारंभामध्ये अशा प्रकारचे जेवण तयार केल्या जात होते. आमच्याही भारत देशामध्ये तशा प्रकारचे जेवण तयार केल्या जातात. काही लोक मांसाहारी आहेत, काही लोक शाकाहारी आहेत, आणि विशेष प्रकारे आमच्या देशामध्ये जास्त करून लग्न विवाहामध्ये शाकाहारीवर जास्त जोर दिला जातो. त्याच्यामुळे अनेक लोक मांसाहाराबद्दल संभ्रमामध्ये आहे किंवा त्यांना वाटतं की चुकीचं आहे. पण जगामध्ये जे एखाद्यासाठी योग्य नाही ते दुसऱ्याला योग्य आहे. काही लोक आपल्याच भारत देशामध्ये ज्या गोष्टी आपण खातो, दुसऱ्या प्रांतामध्ये गेल्यानंतर लोक त्या गोष्टी खाताना दिसत नाहीत, तिथे वेगळं जेवण खाल्लं जातं. म्हणजे या सर्व आहे जगामध्ये, प्रत्येकाचं खाद्य वेगळं आहे, आणि म्हणून त्याच्या खाद्यावरून, त्याच्या जेवणावरून आम्ही कोणालाही तुच्छ लेखू नये किंवा कमी लेखू नये किंवा उंच लेखू नये. शाकाहारी आहे म्हणून ते फार चांगले आहेत, आणि मांसाहारी आहे म्हणून वाईट आहेत, किंवा मांसाहारी आहेत म्हणून फार शुद्ध आहेत, आणि शाकाहारी आहेत म्हणून ते निकृष्ट आहेत, असं नाही. प्रत्येकाचं जेवण आहे, आणि प्रत्येकाने आपापलं जेवण जे काही त्यांनी ठरवलेलं आहे ते त्यांनी खावं, हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. कोणीच कोणाला अडखळण बनू नका. जेवणा संदर्भामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने इतकं बारकाईने मानवाला शिकवलेला आहे. आणि मग एका ठिकाणी तो दाखला देत असताना सांगतो की लग्नाच्या मेजवानी त्यांनी तयार केलेली आहे, आणि आमंत्रित जे लोक आहेत, आणि तेथे विशेष प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की हे जे काही आमंत्रण आहे हे एका राजाने दिलेलं आहे, आणि राजा कोणाला आमंत्रित करतो हे आम्हाला फार चांगलं माहित आहे. आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता विशेष प्रकारे आमच्याही देशामध्ये कुठे एखादा मोठा महासमारंभ होत असला तर भारतातील मुख्य लोकांना आमंत्रित केल्या गेलं, साधारण लोकांना आमंत्रित केल्या गेलं नाही. तिथे नंतर मग साधारण लोकांनी यावं असा ठराव झाला, पण मुख्य लोक, प्रसिद्ध लोक, मोठे बिझनेसमॅन, चांगल्या पदावर असलेले प्रत्येक क्षेत्रातील त्यांनी निवडले
आणि मग तशा समारंभ, आणि ती जगाची रीत आहे. त्यांनी काही चूक केलं असं मी म्हणत नाही. मोठे लोक मोठ्या लोकांनाच आमंत्रित करतात. हे जगामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. कारण त्यांना तशा प्रकारे तसे लोक लागतात, त्यांच्या तोलामोलाचे, आणि तेही लोक तशा प्रकारे त्यांच्यासाठी मोठमोठे भेटी आणि फार मोठे गिफ्ट्स घेऊन येतात आणि एकमेकांना ते उत्साह आणि आनंदाने भेटतात. तसंच एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाच्या प्रित्यर्थ मोठी मेजवानी दिली आणि आमंत्रितांना सांगितलं की तयार आहे, या तुम्ही. आता नंतर काय घडलं तेही आपण वाचणार आहोत. म्हणजे सर्व तयारी झालेली आहे, मेजवानीची तयारी झालेली आहे, लग्नाची तयारी झालेली आहे, आमंत्रितांनी यावं. 8वं वचन काय सांगतं त्यानंतरचं बघूया. मत्ते कृष्णवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 8वं वचन काय सांगतं बघा. बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 8. आता एकदम चित्र पालटलेलं दिसत आहे. आता राजा काय म्हणत आहे, पहिल्या वचनामध्ये पाहिलं आपण, प्रवेश ख्रिस्ताने दाखला सांगितलेला आहे. राजाने म्हटलं जे मानाने प्रतिष्ठेने ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे त्यांना बोलवा आता जाऊन. सर्व तयारी झालेली आहे. आता 8व्या वचनामध्ये काय बोलत आहे तोच राजा इथे बघा. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. याचा अर्थ ते ज्यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं ते आलेच नाही. सर्व तयारी झालेली आहे, पण ज्यांना बोलवण्यात आलेलं होतं ते आलेलेच नाही. आणि म्हणून संपूर्ण विश्वासणाऱ्यांना माहित आहे प्रवेश ख्रिस्ताने जागृतीबद्दल, तयारीबद्दल त्याच्या प्रत्येक प्रवचनामध्ये संपूर्ण शिष्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही जागृत राहा, तयारीत राहा. शेवटपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. क्रूसावर जाण्याच्या पूर्वीपर्यंत शिष्यांना त्यांनी म्हटलं की तुम्ही जागृत असा, जागे राहा, तयारीत राहा. घटिका जवळ आलेली आहे, तयारी तुमची असू द्या. आणि आज अनेक विश्वासणारे तयारीत आहेत काय, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण या कार्यक्रमामध्ये जितके विश्वासणारे जोडले गेलेले आहेत, तुम्हा सर्वांना माहित आहे की प्रवेश ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला तयारी करायला सांगितलेलं आहे. सर्व गोष्टींची तयारी आमची असायला पाहिजे. जेव्हा प्रवेश येईल तेव्हा आम्ही त्याला सामोरे जाणार आहोत. आमची तयारी आहे काय? कारण तो डिक्लेअर करणार की तयारी झालेली आहे आणि तो येणार. पण आमची तयारी पहिलेपासूनच पाहिजे, कारण आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तो येणार आहे. ऐन टाइमावर, शेवटच्या क्षणामध्ये आम्ही गडबड करू नये ही प्रभूची इच्छा आहे. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये तयारीत असायला पाहिजे. ज्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत त्यांची आम्ही संपूर्ण तयारी केली पाहिजे. सर्वात महत्वाचं आहे की आम्ही आमचं जीवन तयारीचं जीवन जगत आहोत काय, म्हणजे आम्ही पवित्र जीवन जगत आहोत काय. कारण तो पवित्र आहे आणि तो विशेष प्रकारे ज्यांना त्याने तारलेला आहे त्या पवित्र लोकांना घेण्यासाठी तो येणार आहे. जे पवित्र केल्या गेलेले आहे, ज्यांची तयारी आहे, त्यांच्यासाठी तो येणार आहे. ज्यांची तयारीच नाही याचा अर्थ त्यांना तो घेणार नाही, ज्यांची तयारी नाही. पण आज विचार करूया आपण जे विश्वासणारे आहोत, आम्ही तयार आहोत काय? का आम्ही जगामध्ये गुरफटल्या गेलेले आहोत काय? आम्ही या मुख्य देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करीत आहोत की येशू येणार आहे, याकडे आमचं दुर्लक्ष झालेलं आहे काय? काय आम्ही निश्चित झालेलो आहोत काय? काय आम्ही आमच्याच कार्यक्रमामध्ये, आमच्याच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये आम्ही गुरफटून गेलेल्या संसारामध्ये
जगामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये इतकं गुरफटून गेलो की आम्हाला माहीतही होत नाही की येशू येणार आहे. फक्त आम्ही बोलण्यामध्ये बोलत आहोत किंवा ऐकत आहोत, पण आमची तयारी आहे काय? ज्या प्रकारे आम्ही जगातल्या गोष्टींची तयारी करून ठेवतो, मग ही जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आमची तयारी आहे काय? आणखीन काही गोष्टी आपण वाचणार आहोत पवित्र वचनामध्ये. तीताला पत्र, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन होत आहे, तिकडे आपण लक्ष देणार आहोत. तीताला पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. बुक ऑफ टायटस चॅप्टर 3 वर्स 1. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. प्रत्येक चांगल्या कामाला त्याने सिद्ध असावे असं बायबल सांगत आहे. प्रत्येक चांगलं काम करण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी तयारीत असावं. कोणतं काम सांगण्यात आलेलं आहे? चांगली कर्मे, चांगलं कृत्य, सत्कर्मे करण्यासाठी त्याने सदैव तयार असावं. आणि विशेष प्रकारे आज कार्यक्रम ऐकत आहेत, स्वतः परमेश्वर देव सांगतो, जे आमचे अधिकारी आहेत, जे सत्ताधीश आहेत, जे आमच्या देशाचं संपूर्ण कारभार चालवितात, त्यांच्या अधीन राहा असं परमेश्वराचं वचन आम्हा संपूर्ण विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. जे आमचे अधिकारी आहेत, सत्ताधीश आहेत, त्यांच्या अधीन राहा हे देवाचं वचन सांगतं. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की आजही आमच्या भारत देशामध्ये जितकेही प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत ते प्रामाणिकपणे आमच्या देशासोबत सदैव प्रामाणिक राहिलेले आहेत, आणि कोणाचंही सरकार येवो त्या सरकार सोबत आम्ही सदैव जोडल्या गेलेल्या आहोत. कारण ही आज्ञा देवाने आम्हाला दिलेली आहे. आणि चांगले काम त्यासाठी सदैव प्रभूचे लोक तयार असतात. आणि आज पुन्हा विशेष प्रकारे परमेश्वर संपूर्ण त्याचे जे अनुयायी आहेत, विश्वासणारे आहेत, भारत देशामध्ये पसरल्या गेलेले आहेत, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही चांगले कर्म करण्यासाठी कंटाळा करू नये किंवा निराश होऊ नये हे बायबल सांगतं. तुम्ही निराशेमध्ये जाऊ नका. प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आम्हाला चांगली कर्मे करण्यासाठी आम्ही सदैव तयार राहावं, कारण ही चांगली कर्मे प्रभू येशूपासून आम्हाला मिळालेली आहेत आणि ती आम्ही करायला पाहिजे. हे प्रभूचं वचन आहे. सर्व चांगल्या गोष्टीसाठी प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी सिद्ध असावं, म्हणजे तयारीत असावं. आणखीन काय सांगितलेलं आहे तिकडे आपण लक्ष देणार आहोत. पवित्र वचनामध्ये तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 18व वचन काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. 1 टिमोथी चॅप्टर 6 वर्स 18 काय सांगतं लक्ष द्या. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि 18व वचन. संपूर्ण विश्वासणाऱ्यांनी लक्ष द्या. आम्हाला तयारी करायची आहे. बायबल मध्ये तयारीचा आहे. नवीन करारा पूर्ण तयारीचा आहे. तयारीच आम्हाला करायची आहे. त्या दिवसाची आमची तयारी असायला पाहिजे, कारण आमचा प्रभू येणार आहे. आणि त्यापूर्वी त्याने आम्हाला काय सांगितलेलं आहे इकडे लक्ष देऊया. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 18व वचन. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. हे विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना प्रभूने दिलेली आज्ञा आहे. सत्कर्मे करावी, चांगलं ते करावं, आणि विशेष प्रकारे परोपकारी असावं, आणि त्याचप्रमाणे त्यांनी दानशूर असावं. याचा अर्थ देवाच्या लोकांनी प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या देण्यासाठी त्यांनी सामोरे यावं. जेव्हाही भारत देशावर किंवा कुठेही कसल्या प्रकारची आपत्ती हो, प्रभूचे लोक सामोरेच असतात. अधिक त्यांनी सामोरे जावं हे प्रभूचं वचन आहे. चांगले काम करण्यासाठी, सत्कर्मे करण्यासाठी आम्ही
मागे राहू नये. आणि विशेष प्रकारे सत्कर्मे कोण करतो? ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, तो सत्कर्म करू शकतो. पापी मनुष्य सत्कर्म करू शकत नाही. काही लोक वाईट कृत्य करतात, वाईट व्यवसाय करतात, वाईट गोष्टीच्या नादी लागलेले असतात आणि मग ते म्हणतात की आम्ही आता काहीतरी दान वगैरे करून आम्हाला पुण्य मिळेल आणि आमचे पाप क्षमा होतील. असं बायबलमध्ये कोठेच नाही. जोपर्यंत आम्ही आमची वाईट कृत्य सोडून देत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होत नाही, तोपर्यंत सत्कर्मे आमचे काहीच कामाचे नाहीत. ते सर्व काही वाईटच कृत्य आहेत. कारण वाईट व्यक्ती वाईटच करणार आहे, तो चांगलं करू शकत नाही. वाईटाबद्दल त्यांनी चांगली अपेक्षा करू नये असं बायबल सांगतं. सत्कर्मे जे आहेत, पापांची क्षमा झाल्यानंतर त्या सत्कर्मांना एक प्रभूकडून मिळालेला आशीर्वाद आहे, तो मान्य आहे. प्रभू येशू शिवाय केलेले सर्व चांगली कृत्य काहीच कामाची नाही आहे. कारण त्या व्यक्तीने येशूला ओळखलं नाही आणि ज्याच्या मनामध्ये तशा प्रकारचा काहीच अर्थ नाही, तो काहीच उपयोगाचा नाही, बायबल सांगतं. आणि म्हणून आमच्या पापांची क्षमा झाल्यानंतर आम्ही दानशूर असावं. आणि जर एखादा व्यक्ती पहिलेच दानशूर आहे आणि पापांची क्षमा केलेली आहे, तो अधिक दान देण्यासाठी समोर येऊ शकतो, जर त्याने तशा प्रकारे ठरवलं तर. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांनी प्रत्येक चांगल्या कामासाठी सामोरे असायला पाहिजे, हे प्रभूचं वचन आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वासणाऱ्यांसाठी प्रभूचं काय वचन आहे ते आणखीन मी आपल्यासाठी वाचत आहे पवित्र वचनामधून. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 15 वचन काय सांगतं, लक्ष द्या. बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 1 वर्स 15. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय 15 वचन. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे, उत्साहित आहे. कोण म्हणताय? प्रभूचा मनुष्य. रोम शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. रोम शहर फार त्या काळामध्ये भयंकर ठिकाण होतं, प्रभूच्या लोकांना शिक्षा देणारं ठिकाण होतं. पण तेथील लोकांना सुद्धा जाऊन मी सुवार्ता सांगण्यासाठी उत्सुक आहे, उत्साहित आहे. ती उत्सुकता प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये असावी, हे बायबल सांगतं आम्हाला. आम्ही उत्स्फूर्तपणे उत्साहित होऊन प्रभूचं वचन गाजवणं फार महत्वाचं आहे. या निराशेने भरलेल्या जगामध्ये, भ्रष्टाचाराने भरलेल्या या जगामध्ये, देवाला सोडून दिलेल्या लोकांमध्ये, रूढी परंपरा आणि जाती व्यवस्थेमध्ये जखडलेल्या लोकांमध्ये खरा मार्ग सांगण्यासाठी उत्सुकता फार महत्वाची आहे. जर विश्वासणाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे तर अनेक लोक प्रभूमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. उत्सुकतेने, उत्साहित होऊन, आनंदाने प्रभूचं वचन सांगत आहे की आम्ही सुवार्ता गाजवावी, त्यासाठी आम्ही तयार असावं. प्रत्येक वेळी, सुवेळी, अवेळी, हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रत्येक वेळेस आम्ही उत्सुकतेने देवाचं वचन गाजवावं. प्रत्येकाला सांगायचं म्हणून सांगायचं, किंवा काही लोक ऐकणार नाहीत आणि लोकांना काही फरक पडत नाही. आता सर्व माहीत आहे, इंटरनेटवर सर्व उपलब्ध आहे, आता माझ्या सांगण्याची गरज नाही, असा विचार करू नका.
अनेक लोक निराशेमध्ये या जगातून निघून जात आहे. प्रभू येशू शिवाय मरत आहे. सैतान त्यांना ओढून घेऊन जात आहे. आणि बायबल सांगतं होईल तेवढा प्रयत्न कर आणि सैतानाच्या तावडीतून त्यांना सोडव. आणि त्यासाठी काम येणार आहे आमच्यामध्ये असलेली तयारी आणि उत्सुकता. पौल म्हणतो मी उत्सुक आहे रोम शहरामध्ये. त्याला माहित आहे की रोम शहरामध्ये गेल्यानंतर मला जखडण्यात येणार आहे, मला पकडण्यात येणार आहे, मला तुरुंगामध्ये टाकण्यात येणार आहे. तरीही तो म्हणतो की मी उत्सुक आहे. मग कोणताही प्रसंग असो, प्रभूच्या लोकांनी उत्सुक असणं फार आवश्यक आहे. शेवटचं वचन यावेळेस मी वाचतो विश्वासणाऱ्यांसाठी. तयारीत असा. जग बदलण्याची ताकद, सामर्थ्य देवाने विश्वासणाऱ्यांमध्ये दिलेलं आहे. जगाची उलथापालट करणारे लोक हे विशेषण प्रभूच्या लोकांना पहिल्या शतकामध्ये मिळालेलं आहे. जगाची उलथापालट करणारे लोक, चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी नाही, चांगले काम करून आज जगामध्ये अनेक देश प्रगती करीत आहेत. फक्त सुवार्थ ऐकल्यामुळे, सुवार्थेचा स्वीकार केल्यामुळे आणि प्रभू येशूचे अनुयायी झाल्यामुळे. शेवटचं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे, इकडे लक्ष द्या. मत्ती कृष्णवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 44 वचन काय सांगतं तिकडे लक्ष द्या. गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 44. मत्ती कृष्णवर्तमान 24वा अध्याय 44 वचन. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल, म्हणजे प्रभू येशू येईल. तुम्हीही सिद्ध असा म्हणजे जी कामे, जे कर्तव्य, जे कार्य, जे मिशन प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याने, त्यामध्ये आम्हाला तयार राहायचं आहे. पण यासाठी पण तयारी करायची आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल हे आम्हाला माहित नाही, म्हणून आमची तयारी असावी. तुम्हीही सिद्ध असा. याचा आणखीन एक अर्थ होतो, कधी कधी आम्ही इतरांना सांगतो आणि स्वतः पाळत नाही. इतरांना सांगतो आम्ही तयारी करा, सर्व गोष्टीची तयारी करा, आणि कधी सांगणाराच निश्चिंत होऊन जातो. आणि प्रभूचं वचन सांगतं सांगणाऱ्यांनी, कार्य करणाऱ्यांनी स्वतःही सिद्ध असावं, म्हणजे तयारीत असावं. जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा ते फार महत्वाचं आहे. कारण प्रभू येशू प्रत्येक कामासाठी तयार होता आणि आम्हीही सर्व चांगल्या कामासाठी आणि येशूसाठी तयार असावं. विश्वासणाऱ्यांना हे प्रोत्साहित वचने प्रभूपासून आम्हाला मिळालेली आहे. जी उत्सुकता प्रभू येशूच्या लोकांमध्ये आहे, तुम्हामध्ये आहे, ती कमी होऊ देऊ नका. जा आणि जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. प्रभू तुमची वाट पाहत आहे. ज्यावेळेस तुम्ही घोषणा कराल तुम्ही सिद्ध असा, प्रभूच्या येण्याची तयारीत राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंतमान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तयारी संदर्भामध्ये प्रभू तू आम्हाला शिकवलंस, विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन केलंस. प्रभू आम्ही जगातल्या लोकांप्रमाणे निश्चिंत राहू नये, स्वस्थ बसून आम्ही आयुष्यक्रमण करू नये, तर प्रभू सदैव तयारीत राहावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचा प्रभू येशू येईल त्यावेळेस प्रभू आम्ही सर्व जे विश्वासणारे आहोत, अनेक जे विश्वासू होत आहेत, त्या सर्वांची तयारी असू दे, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.